नमस्कार. आज आपण एका खास स्रोताचा आढावा घेणार आहोत. यात नाथ संप्रदायाचे सिद्धयोगी गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलेले 20 उपाय दिले आहेत. हो. आणि ह्या माहितीनुसार हे केवळ पूजापाठ किंवा काय म्हणतात त्याला योग नाहीये. बरोबर. तर हे आरोग्य, आर्थिक स्थिरता, मानसिक शांती आणि कुटुंबातलं सौख्य या सगळ्यांसाठीचे मार्गदर्शक तत्व आहेत असं दिसतंय. हो, अगदी. आणि हे स्रोत बर का, हे स्पष्ट करतं की हे उपाय म्हणजे श्रद्धा, भक्ती, साधना आणि सकारात्मक कृती यांचं एक प्रकारचं मिश्रण आहे. अच्छा. त्यांचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणं नाहीये. उलट मन, शरीर आणि आत्मा यांची एकत्रित शुद्धी करणं हे ध्येय आहे असं या स्रोतात स्पष्टपणे नमूद केलंय. तर मग ह्या स्रोताच्या मदतीने आपण जरा समजून घेऊया की गोरक्षनाथ महाराजांच्या या उपायांचा नेमका अर्थ काय असू शकतो आणि जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंसाठी ते कसे उपयोगी ठरू शकतात. हो, नक्कीच. कारण माहितीनुसार यात पहाटेच्या ध्यानापासून सुरुवात होते, जी आत्मशुद्धीची पहिली पायरी म्हटली आहे. हो. आणि शेवट नित्यस्मरणापर्यंत जातो, जो अंतिम उपाय आहे. म्हणजे बरीच विविधता आहे यात. अगदी. आणि या स्रोतात ना प्रत्येक उपायामागे एक विशिष्ट हेतू दिसतो. उदाहरणार्थ, तिसरा उपाय घ्या. सात्विक आहारातून म्हणजे शुद्ध नैसर्गिक अन्नातून आरोग्याकडे लक्ष द्यायला सांगितलंय. अच्छा, आहारावर भर आहे. हो, कारण स्रोतानुसार अन्नाचा थेट परिणाम आपल्या मनस्थितीवर होतो. बरोबर. मग चौथा उपाय आहे दानाचा. त्यातून आर्थिक स्थिरतेसाठी एक वेगळाच दृष्टिकोन दिलाय. कदाचित म्हणजे त्यागातून जे मानसिक समाधान मिळतं त्याचा हा परिणाम असावा असं सुचवलंय. हो, म्हणजे हे केवळ धार्मिक विधी नाहीत, तर या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीच्या चांगल्या सवयी आहेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी तसंच आहे. जसं की 5वा उपाय आहे प्राणायामाबद्दलचा, म्हणजे श्वास नियंत्रणाच्या तंत्रातून मानसिक शांती कशी मिळवायची यावर. बरोबर. स्रोतात अनुलोम विलोम किंवा भ्रामरी सारख्या श्वसन प्रकारांचा उल्लेख आहे का, ज्यामुळे तणाव कमी होतो असं म्हणतात. हो, तसा उल्लेख आहे. आणि इथे गोरक्षनाथांचं एक महत्वाचं वाक्य पण स्रोतात दिलंय. श्वासावर नियंत्रण म्हणजे जीवनावर नियंत्रण. वाह, श्वासावर नियंत्रण म्हणजे जीवनावर नियंत्रण. हो, यातून या उपायांमागील जो विचार आहे तो एकदम स्पष्ट होतो. हे केवळ शारीरिक क्रिया नाहीत, तर मानसिक नियंत्रणाचा एक मार्ग आहे असं स्रोत सुचवतंय. आणि याचा परिणाम फक्त स्वतःपुरता मर्यादित नाही असं दिसतंय. नाही. कारण कुटुंबातला एकोपा वाढवण्यासाठी पौर्णिमा किंवा अमावस्येला मंदिरात तुपाचा दिवा लावण्याचा 9वा उपाय आहे. किंवा घरातले वाद कमी करण्यासाठी रविवारी पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करण्याचा 14वा उपाय. हो. हे सगळं कौटुंबिक आणि सामाजिक संबंध सुधारण्यावर भर देते असं वाटतंय. अगदी बरोबर. आणि या व्यतिरिक्त काही विशिष्ट अडचणींवर पण उपाय सुचवलेत बरं का. अच्छा, कोणते? प्रतिकात्मक कृती सांगितल्या आहेत. हो, तसंच दिसतंय. आणि विद्यार्थ्यांसाठी बुद्धी वाढवण्यासाठीचा 12वा उपायही यात आहे. तर एकंदरीत या स्रोताचं विश्लेषण करताना असं लक्षात येतंय की गोरक्षनाथ महाराजांचे हे 20 उपाय जीवनातल्या समस्यांवर फक्त वरवरची मलमपट्टी करत नाहीत. नाही, अजिबात नाही. तर ते एका शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवनशैलीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. यात रोजच्या साधनेपासून ते अगदी विशिष्ट प्रसंगांसाठीच्या उपायांपर्यंत बरीच विविधता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्रोताच्या शेवटी एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे की हे उपाय तेव्हाच परिणामकारक ठरतात जेव्हा ते पूर्ण श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध हेतूने केले जातात. हो, हे महत्त्वाचं आहे. हे केवळ संकट टाळण्याचे मार्ग नाहीत, तर स्रोतानुसार ही संपूर्ण जीवन घडवणारी एक आध्यात्मिक दिशा आहे. खरंय. या माहितीनुसार आंतरिक शांतता आणि आपलं बाहेरचं जीवन म्हणजे त्यातलं यश यांचा थेट संबंध जोडण्याचा प्रयत्न दिसतोय. हे खरंच विचारात पाडणार आहे. हो ना. आणि यामुळे एक प्रश्न नक्कीच मनात येतो की या स्रोतामध्ये आध्यात्मिक साधना आणि आपलं व्यावहारिक जीवन सुधारणं यांच्यात इतका सहज संबंध कसा जोडला गेला असेल. म्हणजे या दोन्ही गोष्टींना जोडणारा नेमका धागा कोणता असू शकतो यावर खरंच अधिक विचार करायला वावा आहे.